शेतकरी मित्रांनो, या 5 योजनेचे पैसे तुम्हाला या 15 दिवसामध्ये मिळणार. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की या शेतकऱ्यांना मिळणार ज्या शेतकऱ्यांनी हे एक काम केलं असेल त्या. तर शेतकरी मित्रांनो, हे कोणतं काम महत्त्वाचं आहे ते पण पाहून घ्या व त्याचबरोबर कोणत्या योजनेला किती पैसे मिळतात ते पण पाहून घ्या. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, पण त्याआधी नवीन चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की आतापर्यंत तुम्हाला जे काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली ते आता या तुम्हाला समजत मोठी आशा लागली होती, ती म्हणजे की आर्थिक संकल्पामध्ये. तर आर्थिक संकल्पामध्ये तुम्हाला आशा लागली होती, त्या आशेचा आशामोड झालेली आहे का तुम्हाला हे खरंच सरकारने दिलासा दिलेला आहे? संपूर्ण माहिती पाहू. शेतकरी मित्रांनो, समजत पहिली जी योजना आहे ती म्हणजे की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई. शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना कशामुळे दिली जाते? तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन जे काही नुकसान असतात, पावसाळ्यात अतिशय जास्त पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त होते व त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात येते. व त्याचबरोबर ती नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. ती पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आता हेक्टरी ₹10,000 कापूस, हेक्टरी ₹10,000 सोयाबीन, अशा प्रकारची नुकसान भरपाई तुम्हाला येत्या 15 दिवसामध्ये मिळू शकते. म्हणजे की मार्च महिन्यातल्या उर्वरित दिवसामध्ये मार्च एंडिंगपर्यंत तुम्हाला समजे पैसे मिळून जातील. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरी योजना आहे ती म्हणजे की पीक विमा. खरीप पीक विमा शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना भरला होता. ते फक्त तुम्हाला ₹1 शिल्लक रक्कममध्ये भरायचा होता. पण शेतकरी मित्रांनो, ते पीक विमा पण अद्याप आला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पीक विम्याची आशाही सोडली होती. पण शेतकरी मित्रांनो, तो पीक विमासुद्धा तुम्हाला येत्या 15 दिवसामध्ये हेक्टरी 32,500 पर्यंत ते 12,500 अशा प्रकारे रक्कम तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरे जे मुद्दा आहे तो म्हणजे की शेतकऱ्यांना जे काही नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार होते ते पण अजून मिळाले नाही. बरेचसे शेतकरी तर माहीत आहे की नमो शेतकरी बंद तर नाही झाली. पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला साफ सांगिततो की नमो शेतकरी योजना ही बंद नाही झालेली. नमो शेतकरीचे पैसे पण तुम्हाला लवकरात लवकर ₹3,000 असे मिळणार आहेत. कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगण्यात आली होती की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर ही वाढ झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे. व येणारा हप्ता तुम्हाला 3,000चा मिळू शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, चौथी जी योजना आहे ती म्हणजे की लाडकी बहीण योजना. लाडकी बहिणीच्या योजनेचे काही पैसे वितरण व्हायचे राहिले आहेत. काही लाडक्या बहिणींना आलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत त्यांनी ओके लिहायचं आहे. ज्यांना नाही आले त्यांनी नाही लिहायचं आहे. कारण की प्रत्येक लाडक्या बहिणींना येणाऱ्या काही म्हणजे 15 दिवसामध्ये पैसे मिळणार आहेत. त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो, सततचे पाऊस पडणारे अनुदान. शेतकरी मित्रांनो, सतत पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान होते व त्या नुकसानापायी शेतकऱ्यांनी मागणी केली होती काही ना काहीतरी अनुदान देण्यासाठी. ते अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांना या 15 दिवसामध्ये मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या जे काही 5 महत्त्वाच्या योजना ज्याचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत. तर त्याचबरोबर ज्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक असतात त्याच बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत व ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण असेल त्याच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. ही समजात मोठे काम जर तुमचे कंप्लीट नसतात तर लगेच KYC करून घ्या व बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा. कारण की आधार कार्डद्वारे पैसे मिळणार नाहीत. याची सरकारने खूप मोठी समस्या आहे जी की समजा शेतकऱ्यांना सांगण्यास सांगितलेली. तर ही माहिती संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा. बरं, जर आपली माहिती आवडत असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण त्याआधी तुमच्या मित्रांना किंवा पाहुण्यांना ही माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.